आपण राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये मंगरूळ गावामध्ये आहोत। आपल्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ते देवराम शेठ खराडे। यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की मंगरूळ गावचा कल या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत कोणाच्या बाबतीत जास्त प्रमाणात दिसून येतो, याबद्दल आपण त्यांच्याशी विचारपूस करणार आहोत। नमस्कार देवराम शेठ। नमस्कार। सध्या जिल्हा परिषदेचं वारं रणधुमाळी जोर धरत आहे। अजितदादांचं दुःखद निधन झालेलं आहे। कार्यकर्त्यांच्या मनावरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रचार करत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दमछाक होताना दिसतोय। काय परिस्थिती राहील? आपण एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात, काय परिस्थिती राहील? प्रश्न असा आहे का बेल्ला राजुरी गटामध्ये किती नाही म्हटलं तर वल्लभ शेळके सरांची कामं जे पहिले जिल्हा परिषदेला नेलताई शेळके त्या निवडून आल्या होत्या, यांनी त्यावेळेस बी चांगली सभामंडपाचं काम केलं। आमच्यामुळे सावतामाळी महाराजांचं मंडपाचं काम त्यांनीच केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी का वाजगोबाई मंदिरांचा मंडप त्यांनी दिलेला आहे त्यांनी, आणि गावामध्ये पण चांगली कामं केली। राष्ट्रवादीचं काम चाललंच आहे। आणि दुसरी गोष्ट अशी का आपल्या मंगरूळ गावचं हनुमान महाराजांचं जे सभामंडपाचं जे राष्ट्रवादीचं आपले अमोल खासदार कोल्हे साहेब यांनी ते मंडपाचं त्यांनीच काम केलेलं आहे। तेव्हा राष्ट्रवादीची कामं भरपूर आहेत। समोरचे उमेदवार स्मिता पंकज कंसे यांचंही काम चांगलं आहे, त्यांना वातावरण गावात कसं राहील? काय होतं माहिती आहे का, त्यांचं काम चांगलं आहे, पण ते कसं होतं शेवटी त्यांनी कुठं गणपतीचं शेड दे किंवा याचं शेड दे ते शेड दे, पण शेवटी जुनं ज्यांनी जी कामं केलेली भरीव कामं केलेली आहेत ते राष्ट्रवादीची भरीव कामं आहेत। यांनी जी कामं थोडी केलेली आहेत नाही असं नाही, पुढं कामं केलेली तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही कोणत्या एका गटाची बाजू घेताय का? नाही, अजिबात नाही। बघा, चांगलं म्हणलं पाहिजे आणि वाईटाला वाईट म्हणलं पाहिजे, हे मतात मी माणूस आहे। गावाची काय परिस्थिती राहील, कोणाच्या बाजूने? गावाची परिस्थिती अशी राहील, कमीत कमी ना गावामधून मंगरूळ गावामधून कमीत कमी 1500 लीड राहील। काय लोकांना तुम्ही काय आव्हान द्याल? 1500 लीड राहील राष्ट्रवादीला। तुम्ही काय आव्हान द्याल लोकांना? आव्हान एवढंच आहे का बा, समजा आपण चांगल्या माणसाला, जी कामं करणाऱ्या माणसाला, आणि कोण काम करणार आहे? वल्लभ शेठ शेळके त्यांच्या मिसेस त्यांच्या मिसेस नेलताई शेळके यांनी पहिली कामं चांगली केलेली ना, आताची कामं त्यांची चांगलीच आहेत ना। चांगलं काम करणार लोक मतदान देणार आहे ना, असा विषय आहे ना। परंतु गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने स्मिताताई कंसे यांच्या पाठीशी उभा राहताना दिसतोय। हा ठीक आहे, कसं आहे, फक्त हा लय बॉबाट आहे नुसता, पण मतदानातून नाही। नुसतं इकडे तिकडे फक्त दिसता फक्त नाही, मतदानातून फक्त वल्लभ शेळके यांनाच मतदान जास्त होणार आहे आणि 1500 लेडी मंगरूळमधून राहणार आहे, हे 100% सांगतो। आपण इतिहासात पाहिले, तरुण वर्ग ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी विजय निश्चित असतो। हा ठीक आहे, समजा तरुण वर्ग नाही ना, समजा तरुण वर्ग आहे का, पूर्ण तरुण वर्ग आहे का? पुढे 4 पोरे फिरले म्हणजे लगेच तरुण वर्ग झाला का? पाठीमागं मतदान आहेच ना। त्यांचं मतदान ज्यांनी भरीव कामं केली आहेत, नेलताई शेळक्यांनी भरीव पहिली कामं केलेली नाही, आता त्यांनी ते करणारच आहेत, विषय नाही। कामाच्या माणसालाच मतदान केले पाहिजे अशा मताचा माणूस आहे। आता या निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होतात। शेळके सरांच्या बाबतीतही अनेक आरोप आपण पाहतो, तुम्ही त्याकडे कशा दृष्टीने पाहताय? अशी गंमत आहे का, बेल्ला राजुरी गटामध्ये ना, कमीत कमी माझं वैयक्तिक मत आहे तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कमीत कमी ह्या दोन्ही आपल्या पूर्ण गटामध्ये कमीत कमी 7,000 लीड राहील यांना, असा माझा पूर्णपणे अंदाज आहे। आरोप प्रत्यारोप यांच्याकडे कशा? आरोप आता शेवटी कसं इलेक्शन आहे, थोडा इकडे तिकडे होतच आहे, आरोप करणार थोडी विरोधक असतातच बा, ते आरोप करतातच। शेवटी कसं आहे, इकडे तिकडे होणारच आहे, किती नाही म्हटले तरी। पण मतदानातून ना 1500 लीड आहे ना, मंगरूळमध्ये 100% देणार राहणार आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही काही। आणि जे माणूस कामाचा माणूस आहे त्यालाच मतदान केलं पाहिजे ना। यांनी बा इथं 2 शेडं दिली, तिथं 2 शेडं दिली, मग लगेच त्यांना मतदान करणारे लोक, असा विषय तो नाही। फक्त तात्पुरतं कसं बा 4 पोरं फिरली म्हणजे काय समजीत पोरं फिरतात असं नाही, हे 100% सांगतो।
कमीत कमी राजुरी बेला गटामध्ये आहे ना कमीत कमी 7,000चं लीड हे राहणार आहे. शेतकऱ्यांना हे 100% सांगतो, त्यात काही शंकाच नाही काही. धन्यवाद.